प्रजासत्ताक दिनी अहिल्यापूरची लोकशाही ओलीस. आज उत्सव संविधानाचा की हुकुमशाहीचा? आज 26 जानेवारी संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. प्रजेची सत्ता हे ब्रीदवाक्य घेऊन आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मिरवतो. पण अहिल्यापूर तालुका शिरपूर गावातील परिस्थिती आपण पाहिली आहे का असा प्रश्न पडतो. खरोखरच येथे प्रजासत्ताक आहे की काही ठराविक लोकांची हुकुमशाही? संविधानाचा अपमान आणि अधिकारांची चोरी. संविधानाने गावगाडा चालवण्यासाठी नियम ठरवून दिले आहेत. जेव्हा ग्रामपंचायतींवर प्रशासक असतो तेव्हा लोकप्रतिनिधींचे अधिकार संपलेले असतात. मात्र अहिल्यापूरमध्ये नियमांची पायमल्ली करून उपसरपंचांकडून ज्या पद्धतीने समांतर सत्ता चालवली जात आहे तो थेट संविधानाचा अपमान आहे. अधिकार नसताना विकास कामांचा आढावा घेणे आणि जनतेला धमकावणे ही कुठली लोकशाही? बॅकडेट कारभार म्हणजे लोकशाहीचा खून. प्रशासक नसताना मागील तारखांचे अजेंडे तयार करून त्यावर सह्या घेतल्या जाणे हा प्रकार म्हणजे अहिल्यापूरच्या जनतेची शुद्ध फसवणूक आहे. कागदोपत्री घोळ घालून जनतेचा पैसा हडपण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीच्या तत्वांचा खूनच आहे. आजच्या दिवशी तरी या भ्रष्ट प्रवृत्तींना लाज वाटायला हवी. ग्रामसभा की दडपशाहीचे केंद्र? ग्रामसभा ही गावकऱ्यांची संसद आहे. तिथे प्रश्न विचारण्याला धमकावले जात असेल आणि मनमानी पद्धतीने सभा बरखास्त केली जात असेल तर आपण 26 जानेवारी साजरी करायला पात्र आहोत का? सत्तेचा माज दाखवून ग्रामस्थांचा आवाज दाबणे ही हुकुमशाहीची लक्षणे आहेत. प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन. एकीकडे प्रजासत्ताक दिनाचे भाषण ठोकणारे अधिकारी अहिल्यापूरमधील या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक का करत आहेत? BDO आणि वरिष्ठ प्रशासनाने जर या बॅकडेट प्रकरणाची आणि हुकुमशाहीची दखल घेतली नाही तर अहिल्यापूरची जनता शांत बसणार नाही. अहिल्यापूरकरांचा सवाल. आज झेंडावंदन करताना लोकशाहीचा जयघोष करणाऱ्या त्या तमाम महाभागांना विचारायचे आहे की तुमच्या वागण्यात लोकशाही कुठे आहे? जर तुम्हाला जनतेच्या प्रश्नांची भीती वाटते तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्यास पात्र नाही. आम्हाला कागदावरचे प्रजासत्ताक नको तर अहिल्यापूरच्या कारभारात प्रत्यक्षात लोकशाही हवी आहे.